या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। मुस्लिम समाजातील भटक्या जमातीमधील 19 मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बांगलादेशी असल्याच्या आरोपावरून मतदानापासून रोखलं गेलं, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाळकृष्ण रेणके यांनी सोलापुरात केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील भोगाव या गावातील ही घटना असून भोगावच्या माजी सरपंच उज्ज्वला पाटील यांनी दडपशाहीचा वापर करत या मतदारांना बांगलादेशी असल्याचा सांगत त्यांना मतदानापासून रोखला आहे, असा आरोप देखील या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे। मतदानाच्या दिवशी दिवसभर मतदान केंद्रावर बसवून ठेवून संध्याकाळी 7 नंतर मतदान करू न दिल्याचीही तक्रार करण्यात आली आहे। रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके हे या स्थलांतरित मुस्लिम भटक्या जमातीतील बांधवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत। संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचा इशाराही ज्येष्ठ समाजसेवक बाळकृष्ण रेणके यांनी दिला आहे। त्यांना मतदानासारख्या राष्ट्रीय हक्कापासून, राष्ट्रीय कर्तव्यापासून रोखलं गेलं असं म्हणताय, नेमकं काय झालेलं होतं, कशासाठी त्यांना मतदान करू दिलं गेलं नाही? आपण भारतातल्या जे गावात घर नाही, रानात शेत नाही, स्थिर नाही आहे, अशा भटक्या जमातीपैकी काही एक 25 कुटुंबाचं पुनर्वसन, याला स्थिरीकरण म्हणून करण्याचा प्रयत्न भोगाव येथे आमच्या स्वतःच्या जागेत करतात। गेली 10 वर्ष ते इथे आहे, पालं टाकून स्थिर आहे। त्यांना मतदानाचा अधिकार म्हणजे मतदान कार्ड मिळवून दिलं, आधार कार्ड मिळवून दिलं, पॅन कार्ड मिळवून, म्हणजे आयडेंटिटी, त्यांची ओळखपत्र त्यांना मिळवून दिली। हे लोक गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केलेलं आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र यांना मतदान करू दिलं नाही आणि यांचा उल्लेख हे बांगलादेशी आहे, हे परदेशी आहे, म्हणून यांना मतदान करू देऊ नका, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे इथल्या काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली। खास करून तक्रार करणाऱ्याचं नाव सौभाग्यवती उज्ज्वला नारायणराव पाटील, ज्या भोगावच्या माजी सरपंच होत्या। त्यांचा आक्षेप आहे हे बांगलादेशी आहेत, हे परदेशी आहेत, हे भारताचे नागरिक नाही। याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी, निवडणूक अधिकाऱ्यांनी, संबंधित जे काही उपविभागीय अधिकारी यांनी सुनावण्या लावल्या, 2 सुनावण्या झाल्या। यांची बाजू यांनी मांडली, त्यांची बाजू त्यांनी मांडली। त्यावर त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली, पण सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन स्थळ पाहणी करून हे उपजीविकेसाठी बाहेर फिरणारे, भिक्षा मागणारे, चादरी विकणारे, भंगार वेचणारे असे लोक, तर स्थळ पाहणीच्या वेळेला जे उपस्थित नव्हते त्यांची एक ॲब्सेंट लोक, गैरहजर लोक म्हणून एक वेगळी यादी केली आणि जे प्रत्यक्ष हजर होते त्यांची पक्की कायमची यादी तयार केली आणि आम्हाला सांगितलं की हे गैरहजर असलेले लोक जेव्हा परत मतदान करायला येतील तेव्हा योग्य तो पुरावा दाखवून त्यांना मतदान करता येईल, पण स्थळ पाहणीच्या वेळेला गैरहजर आहेत म्हणून आम्ही दाखवत आहोत। निवडणुकीच्या वेळेला जे हजर होते, ते जे स्थलांतर केलेले होते ते सगळे एकत्र आले, मतदान करायला गेले, परंतु तिथे उज्ज्वला नारायणराव पाटील ह्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बूथमध्ये होत्या, त्याच त्या बूथवर अधिकार चालवत होत्या। हे 4 वाजता तिथे गेले, 4 ते 7 वाजेपर्यंत 3 तास त्यांना बसवून घेण्यात आलं। उज्ज्वला पाटील म्हणत होत्या की हे मतदार यादीतून यांची नावं रद्द झालेली आहेत। अधिकारी म्हणत होते की गैरहजर यादीमध्ये यांची नावं आहेत, हे आले आहेत तर यांना मतदान करू दिलं पाहिजे, हा आमचा नियम आहे। पण त्या अरेरावी करत होत्या, दुराग्रह करून दार अडवल्या, हे आत जाऊ देत नव्हत्या। तिथे महिला अधिकारी होत्या, पोलीस अधिकारी, त्यांनी परत त्या झोनल ऑफिसरला बोलवलं, झोनल ऑफिसरनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, परंतु 7 वाजेपर्यंत बसवून घेऊन शेवटी त्या
उज्ज्वला पाटील यांच्या अरेरावी दडपशाही दांडगाईपुढे सरकारी अधिकारी नमले आणि ज्यांना मतदान करू दिलं पाहिजे होतं त्यांना मतदान करू न देता 7 वाजता वेळ संपली असं म्हणून हाकलून देण्यात आलं. तर हा आमच्या मते लोकशाहीची हत्या आहे. नियमाच्या नियमबाह्य पण म्हणजे ज्यांचे ॲबसेंट म्हणून यादी केली त्यांचं मतदान अधिकार रद्द केला असा अर्थ घेऊन त्या भांडत होत्या आणि त्या भांडणाला सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी बळी पडले हा आमचा आरोप आहे. साधारणतः किती लोकांना मतदान करू दिलेले नाही? त्याच्यामध्ये 19 लोकांना मतदान करू दिलं नाही. आता आपण कलेक्टरांना भेटलेला आहात, कलेक्टरांना काय सांगितलं आणि काय सांगितलं? आम्ही संबंधित तहसीलदार ऑफिस जे निवडणूक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे संबंधित गावची, त्याच्यानंतर प्रांत अधिकारी, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी जे निवडणूक अधिकारी आहेत सोलापूरचे त्यांना भेटलो. त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे चा आरोप केलेला आहे. जर अधिकाऱ्यांकडनं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडनं संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई झालीच नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय? आम्ही या संदर्भात कारण मी म्हटलं की ही लोकशाहीची हत्या आहे म्हणजे आमच्या स्वातंत्र्य पायदळी तोडवल्यासारखं आहे. तर आम्ही जाणतो की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आमच्या पूर्वजांनी सर्वस्वी त्याग केला आहे, प्रसंगी बलिदान केलेलं आहे. तर या प्रसंगीसुद्धा आम्ही भारतीय आहोत, आमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, आमचं भारतीयत्व हिरावून घेत असाल तर लोकशाहीसाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्ही आंदोलन करू.